फक्त आज फक्त ना डायबिटिक नेफ्रोपॅथी आणि हायपरटेन्शन नेफ्रोपॅथी आपल्याकडे आधी संपूर्ण नावाची एक गोष्ट सांगितली म्हणजे एका व्याधीपासून दुसऱ्या व्याधीची उत्पत्ती होईल बरोबर. म्हणजे एक व्याधी जो असेल हा हेतू असेल आणि त्याच्यापासून जर दुसऱ्या व्याधीची उत्पत्ती झाली तर त्याला व्याधी संकट व्हायचं. म्हणजे इथे कसं सांगितलंय डायबिटीज आहे त्याचं कॉम्प्लिकेशन रिनल फेल्युअर होऊ शकतं. हायपरटेन्सिव्ह आहे त्याचं कॉम्प्लिकेशन नेफ्रोपॅथी होऊ शकतं. ऑब्स्ट्रक्शन आहे त्याचं कॉम्प्लिकेशन नेफ्रोपॅथी होऊ शकतं. कळलं म्हणजे आपल्याकडे व्याधी संकट आहे तुमच्याकडे कॉम्प्लिकेशन आहे. मग आपल्याकडे चिकित्सा करताना काय करायची आधी पहिल्यांदा ज्या वेळी जो आधी उत्पन्न झाले त्याची चिकित्सा आधी करायची आणि नंतर बाकी कॉम्प्लिकेशनची चिकित्सा करायची एवढी गरज लागत नाही. आपण ते बघतो कसं म्हणजे डायबिटिक किडनी डिसीजमध्ये प्रकृती काय असेल अधिष्ठान काय असेल आणि समुत्थान काय असेल किंवा सेम याच्यामध्ये हायपरटेन्शनमध्ये आता डेफिनेशन मॅडमनी सांगितली. डेफिनेशनमध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर अबनॉर्मल किडनी फंक्शन ठीक आहे. याचा अर्थ काय आहे तुमच्या बॉडीमध्ये जो किडनी नावाचा ऑर्गन आहे तो काम करत नाही किंवा कमी काम करतो हळू काम करतो काहीतरी असेल किंवा रिनल डॅमेज झाला असेल तो कशामुळे होऊ शकतो. एक तर इंटरनल काही चेंजेस झाले असतील तर किंवा रिनल डॅमेज म्हणतात त्याला. एक सेल टू सेल रिप्लेसमेंट झाली असेल किंवा चेंज इन द पोलॅरिटी झाली असेल ते तुम्ही वाचून घ्या. बॉडीचं पिक्चर भरपूर अवेलेबल आहे. अबनॉर्मल काय आहे किडनी फंक्शन अबनॉर्मल होतं. सेकंड गोष्ट कुठली आहे EGFR लेस दॅन 60 ml बरोबर. म्हणजे फिल्ट्रेशन रेट जर कमी झाला तर रिनल फेल्युअरमध्ये लँडअप होऊ शकतो. याचाच अर्थ काय आहे अनवॉन्टेड वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ना हे जे किडनीतून बाहेर जाणार आहेत ते सगळे ॲक्युमुलेट होत राहतात तुमच्या बॉडीच्या आतमध्ये बरोबर. तिकडे काय आहे किडनी आहे आपल्याकडे काय आहे हृदय आहे. तिकडे काय आहे वेस्ट प्रोडक्ट आहेत आपल्याकडे काय आहे क्लेड आहे बरोबर. हे कोरिलेशन बघा कसं आहे. तिकडे जर त्यांनी किडनी सांगितलं तर आपल्याकडे हृदय आहे. तिकडे जर त्यांनी वेस्ट प्रोडक्ट सांगितलं असेल तर आपल्याकडे क्लेड आहे बरोबर. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिझम होतात हे आपण सगळे धातुपचयापै क्रियामध्ये घेणार. मग ते सूक्ष्म पचन आणि स्थूल पचन याच्यामध्ये डिवाईड असेल ठीक आहे. मी जी गोष्ट सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये आहार पचन क्रिया आणि आपल्याकडे जी मूत्र उत्पत्ती होते ती माहीत असणं गरजेची. मग तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली अबनॉर्मल क्लेड प्रोडक्शन कुठे होतं आणि पॉलियुरिया किंवा ऑलियुरिया असे सिम्पटम का दिसतात ठीक आहे. पहिलं काय आहे फिजिओलॉजी आहार पचन प्रक्रिया. आहार पचन प्रक्रिया माहिती आहे चरकांनी ग्रहणी अध्ययन केलं आहे चिकित्सा सांगणार ठीक आहे. स्ट्रोक माहिती आहे तुम्हाला. पहिली अवस्था आहे कफाची मधुर अवस्था. दुसरी आहे पित्ताची आम्लावस्था आणि तिसरी अवस्था आहे कटू विभाग वाताचा. याच्यामध्ये कसं आहे 3 गोष्टी आहेत. म्हणजे मी जर आज आहार सेवन केला सुरुवातीला मी जर आहार सेवन केला तर तो सगळ्यात आधी कुठे येणार आहे पूर्व आमाशयामध्ये येणार. लक्ष द्या आहार पचन क्रिया आणि मूत्र उत्पत्ती. मी जर आहार सेवन केला तर सगळ्यात पहिले मी तो कुठे येतो ऊर्ध्व आमाशयाच्या पार्टमध्ये येतो. ऊर्ध्व काय होणार आहे फक्त क्लेदक कफाची जी प्रवृत्ती आहे म्हणजे क्लेदक कफ आणि आहार तुम्ही जो सेवन केला त्याचं फक्त मिक्सिंग होणार आहे. बाकी तिथं पाचण्याची क्रिया काही नाही. पहिली गोष्ट कळली आमाशयाच्या ऊर्ध्व भागामध्ये आहार नष्टाची पहिली अवस्था होती. पहिल्या अवस्थेमध्ये फक्त आहार प्लस क्लेदक कफ ह्या एकांचं मिक्सर होतं बाकी काही होत नाही. दुसऱ्या अवस्थेमध्ये काय आहे ही पित्ताची अवस्था आहे. पित्ताच्या अवस्थेमध्ये काय होणार यकृतातून येणारं पाचक पित्त आहे. पाचक पित्त कुठून सिक्रेट होतं यकृतातून येतं. यकृतातून होणारं पाचक पित्त श्रवण झाल्यानंतर पुढे पाचण्याची क्रिया होते बरोबर. त्याच्यानंतर तिसरी अवस्था येते. तिसरी अवस्था सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डायबिटिक किडनी डिसीजसाठी. लक्ष द्या काय होतं तिथे वायू आहे. वायूकडे 2 गुण असतात. पहिला गुण आहे चलगुण दुसरा गुण आहे वृक्षगुण बरोबर. चलगुण आहे तो होणार आहे सार आणि पित्त ह्या 2 भागाचं विभाजन करणार. म्हणजे जो आहार तुम्ही खाणार आहे त्याचं पचन होणार आहे त्याच्यामधून जे वॉन्टेड प्रोडक्ट आहे ते काढायचं काम कोण करेल वाताचं चलगुण करेल. आधी तो काय करेल सार भाग वेगळा करेल आणि पित्त भाग वेगळा करेल ठीक आहे. इथपर्यंत एक प्रोसेस आहे. दुसरी प्रोसेस ज्यावेळेस डिवायडेशन म्हणजे सार भाग आणि पित्त भाग हा बाहेर आल्यानंतर तिच्यानंतर वृक्षगुणाचं काम चालू होतं. वृक्षगुण काय करतो शोषणाचं काम करतो. शोषण हा शब्द कुठे आला श्लोक काढतो. शोषम आमास्य वन्नीला कळतंय. आधी काय होतं सारकिट्ट विभाजन होईल म्हणजे पाचित आहाराचं पक्वाशयामध्ये येता येता सारकिट्ट विभाजन होईल. सारकिट्ट विभाजन झाल्यानंतर काय होणार आहे शोषण होणार. शोषण ज्यावेळेस होईल त्यावेळेस कसं आहे सार भागाचं पूर्णतः शोषण होतं. आता इथे बघा मी काय सांगतो 2 पार्ट तयार झाले. एक सार भाग तयार झाला एक किट्ट भाग तयार झाला. आता सार भाग ज्यावेळेस तयार होईल त्याच्यामध्ये कसं असतं
द्रव स्वरूपी भाग आणि किट्ट स्वरूपी भाग. आता पक्वाशयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत बरोबर. आता पक्वाशयामध्ये वात आहे, वाताचा वृक्षगुण आहे आणि द्रवांश शोषण करायचं काम करतो कारण शोषणीय वृक्ष आहे बरोबर. ज्यावेळेस शोषण होईल त्यावेळेस हा सार भाग आणि द्रवयुक्त असलेला क्लेद भाग हा सगळं शोषण करतात बरोबर. पहिली गोष्ट हे सगळं कुठे चालू आहे? पक्वाशयामध्ये चालू आहे. ॲब्झॉर्प्शन बाय वात, शोषण झालं वृक्ष त्यामुळे सार भाग आणि द्रव भाग. आता याच्यावरती धातवांनी काम करतो. इथून पुढे याच्या आधी सगळं होतं ते सगळं सूक्ष्म पचन होतं. याच्यानंतर सगळं जे आहे याच्या आधी जे होतं ते स्थूल पचन होतं. याच्यानंतर जे आहे ते सूक्ष्म पचन आहे. सूक्ष्म पचनामध्ये धातूंची उत्पत्ती होणार बरोबर. पहिली गोष्ट द्रवतायुक्त किट्ट भाग आणि सार हे एकत्र वाताने ॲब्सॉर्प्शन केलं. त्याच्यावरती धातूंची प्रक्रिया झाली आणि हे धातूंची प्रक्रिया कशी होणार आहे? 3 न्यायाने होणार आहे. माहिती आहे तुम्हाला 3 न्यायाने धातूंचं पोषण होतं. आता प्रत्येक धातूमध्ये हा सार भाग जाणार आहे, हा द्रव भाग जाणार आहे. मग ज्या ज्या धातूमध्ये जात जाईल त्या त्या धातूमध्ये असणारा सगळा क्ले बरोबर. प्रत्येक गोष्टीत क्ले तयार होणार आहे. म्हणजे धातूची उत्पत्ती ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या धातूचे पोषकांश, त्याच्यानंतर त्याचा उपधातू आणि त्याच्यासोबत असणारे मल बरोबर. मल जर एक्सेसिव्ह प्रमाणात झाला तर त्याला क्लेम नाही. जोपर्यंत तो गरजेचा आहे तोपर्यंत मल, पण एक्सेसमध्ये सुरू झाला तर तो क्लेम. ठीक आहे. इथपर्यंत काय झालं? 3 न्यायाने धातूचं पोषण झालं. मग धातू पोषण, धातू पोषकांश, उपधातू आणि मलस्वरूपी क्ले तयार झाला बरोबर. त्याच्यानंतर काय होतं? सप्तधातू क्ले विथ रस हे सगळं जे आहे म्हणजे सप्तधातूमध्ये तयार झालेला क्ले हा रस आणि रक्त यांच्या सहनाना थ्रू कुठे येतो? वृक्कामध्ये येतो आणि तिथे नंतर मूत्राची उत्पत्ती होते. म्हणजे बेसिक मूत्र उत्पत्ती कुठे झाली? पक्वाशयात झाली. कळतंय? पहिली उत्पत्ती कुठे झाली? पक्वाशयात झाली. फक्त फिल्ट्रेशन झालं तिकडे झालं. म्हणजे 7 धातूंचा सार भाग आणि त्याच्यामध्ये झालेले सगळं क्ले प्रोडक्शन हे सगळं वृक्कात आल्यानंतर फिल्ट्रेशन झाल्यानंतर फक्त मूत्राची निर्मिती या ठिकाणी होती. म्हणजे फिल्ट्रेशन होतं आणि बाहेर पडतं. मेन उत्पत्ती कुठे झाली? पक्वाशया. लक्षात येते. आणि मूत्रस्य क्लेद वहन म्हणजे कसं ज्या ज्या पद्धतीने क्लेदाचं वहन करायचं कारण मूत्रस्य क्लेद वहन नसतं तर 7 धातूमध्ये झालेला क्लेद कुठे गेला असतं माहिती कळतंय. त्याच्यामुळे हा सगळा क्लेद इथे येणं गरजेचं आहे. म्हणून डायबिटीजमध्ये परत ते 35 सांगितले सगळे दोष. कारण काय? दोष कुठूनही आले तरी क्लेदाचं नियंत्रण करणारी एकच गोष्ट ते मूत्र. मग सगळं यायचं असेल तर ते तुम्हाला इथे फिल्ट्रेशनसाठी हुक्का देणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं नॉर्मल म्हणजे आहार, पचन, सूक्ष्म, स्थूल आणि मूत्र उत्पत्ती. आता नेक्स्ट डायबिटिक किडनी डिसीजमध्ये काय होतं? आपण काय करणार? प्रमेय आज हेतू घेणार बरोबर. आता हे जे पिक्चर आहे हे मला सेम आहे. हे जे पिक्चर आहे मग सेम आहे. आहार, पचन प्रक्रिया, आहार सगळं होतो, सार किट्ट विभाजन होतं आणि त्याचे 2 पार्ट असतात बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे? प्रमेयामध्ये जे सांगितले ते श्लेष्माचं स्वरूप सांगितले बरोबर. प्रमेयाची संप्राप्ती ऑलरेडी सगळी झालेली आहे बॉडीमध्ये आणि प्रमेयामध्ये स्पेसिफिक काय सांगितलंय? जो तो श्लेष्मा त्याचं स्वरूप काय आहे? बहुता, द्रवता आणि असा दोष विशेष आहे. म्हणजे बहुगुणात्मक आहे आणि द्रवगुणात्मक आहे. सपोज 2 पर्सन आहे, एक नॉर्मल आहे एक अबनॉर्मल आहे. एक नॉर्मल आहे आणि एकामध्ये ही गोष्ट आहे प्रमेय आहे. तर माझ्यामध्ये धातू प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर होणारा क्ले आणि ह्या व्यक्तीमध्ये धातू प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर क्लेदाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. कारण का? हा जो श्लेष्मा आहे जो पहिल्या अवस्थेपासून शेवटच्या अवस्थेपर्यंत येणार आहे त्याच्यामध्ये स्निग्धता आणि द्रवता हे गुण भरलेले असतात बरोबर. याचा अर्थ काय होतो? प्रत्येक धातूमध्ये ती द्रवत्व आणि स्निग्धत्व वाढत जातं आणि शेवटी येताना काय होणार परत? ह्याचा सगळ्याचा पहिला इम्पॅक्ट काय पडणार? पाचन क्रिया कमी होणार. कारण का? स्निग्ध गुण वाढला, कफाचा अग्नीची शक्ती कमी होणार, पाचन प्रक्रिया कमी झाली, अग्नी मानलं झालं. सेकंड गोष्ट क्लेदाची उत्पत्ती जास्त. कसं? 7 धातूमध्ये जाताना प्रत्येक वेळेस काय होणार आहे? क्लेद वाढत जाणार बरोबर. म्हणजे जसं धातूतून रक्तधातूतून ऊर्जा मांस धातूती तसं असताना क्लेदाची उत्पत्ती जास्त होईल. क्लेद उत्पत्ती जास्त झाली की मूत्र उत्पत्ती जास्त होणार आहे. मूत्र उत्पत्ती जास्त झाली की पुढे एक्सेसिव्ह वर्कलोड ऑन नेफ्रॉन, मग रिनल डॅमेज सुरू आणि मग पेशंट किडनीमध्ये कळतंय. आधी क्लेदाचं ॲक्युम्युलेशन आहे, नंतर प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि नंतर फिल्ट्रेशन वाढलं म्हणून ऑर्गन थोडासा कमी झाला, म्हणून रिनल डॅमेज झालं आणि म्हणून किडनीमध्ये 2
दोन गोष्टी आल्या, ॲक्युम्युलेशन ऑफ प्लेग पण आलं, याचा अर्थ वेस्ट प्रोडक्ट जे बाहेर जाणार आहे ते केले नाही, आणि वृक्काचं काम कमी झालं, याचा अर्थ किडनीमध्ये अब्नॉर्मॅलिटी आली. दोन्ही गोष्टी आल्या. तर ही ग्रॉस संप्राप्ती आहे टिकिडेज. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हायपरटेन्सिव्हमध्ये थोडंसं वेगळं. हायपरटेन्शनची डेफिनेशन जर बघितली, इट इज अ लॅटरल प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ द आर्टरी. आता मी काय म्हणतोय, जर सपोज माझ्या ह्या पॉईंटपर्यंत जर ब्लड सप्लाय करायचं असेल हार्टला, तर एकतर त्याचं कार्डियाक आउटपुट नॉर्मल पाहिजे किंवा त्याची विस्कोसिटी किंवा पेरिफेरल रेजिस्टन्स कमी पाहिजे. बरोबर. मग त्यांच्याकडे पेरिफेरल रेजिस्टन्स आहे, ते कशावरती डिपेंड आहे, विस्कोसिटीवर. मग रक्ताचे 5 महाभूतांचे 5 गुण द्यायचे. 5 गुण कुठले आहेत? लघुता आहे, चलता आहे, राग आहे, द्रवता आहे आणि विस्त्रता आहे. मग विस्त्रता जी आहे ती एक्झॅक्टली इक्वल विस्कोसिटीसाठी आहे, कारण विस्त्रता ही पारधर्मात्मक असते. विस्त्रता वाढली की विस्कोसिटी कमी होते, आणि विस्कोसिटी कमी झाली याचा अर्थ फिल्ट्रेशन कमी झालं. ज्यावेळेस इन विस्कोसिटी ऑफ ब्लड लीड्स टू डिक्रीज इन फिल्ट्रेशन रेट इन किडनी. बरोबर. म्हणजे रिनल हायपरटेन्शन वाढेल, डॅमेज वाढेल, परत पेशंट हायपरटेन्सिव्ह किडनी डिसीजमध्ये जाईल. ठीक आहे. मगाशी काय होतं, अनुत्तरायतीचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या. एक आहे प्रकृती, दुसरी आहे अधिष्ठान, तिसरा आहे समुत्थान. डायबिटिक किडनी डिसीजमध्ये आणि हायपरटेन्सिव्ह किडनी डिसीजमध्ये प्रकृती वेगळी आहे. तर दोन्ही गोष्टी एकत्र करा. जर सपोज एखादा पेशंट आहे त्याच्यामध्ये क्लेदाचं प्रमाण ऑलरेडी जास्त आहे, तर त्याच्यामध्ये मूत्राची उत्पत्ती कमी होईल का जास्त होईल? जास्त होईल. याचा जनरली पॉलियुरिया असतो. त्याच्यानंतर पक्वाशयामध्ये ज्यावेळेस क्लेदाची उत्पत्ती जास्त असेल त्यावेळेस मोशनला हार्ड होईल का लूज होईल किंवा नॉर्मल होईल? म्हणजे ज्यावेळेस डायबिटीज असेल त्यावेळेस जनरली पॉलियुरिया आणि नॉर्मल मोशन किंवा लूज मोशन असते. इथे कुठे ते जनरली ऑलिग्युरिया असेल, कारण कसं आहे विस्त्रधर्मी पित्त ज्यावेळेस पक्वाशयामध्ये येतं 3ऱ्या अवस्थेमध्ये, मग वाताच्या वृक्षतेला कळत नाही की किती ॲब्सॉर्प्शन करायचं, मग तो ॲब्सॉर्प्शन करून राहतो आणि ऑलरेडी पार्थिव गुणात्मक आहे त्याच्यामुळे ते तिथं स्टॅग्नंट राहतं. पक्वाशयातला मळ जो आहे हा कॉन्स्टिपेटेड असतो. 2 गोष्टी क्लिअर झाल्या. आणि प्रकृती याच्यामध्ये जनरली पॉलियुरिया प्लस नॉर्मल और लूज मोशन आहे, जनरली ऑलिग्युरिया आणि कॉन्स्टिपेटेड आहे. सेकंड अधिष्ठान मगाशी बघितलं, ही सगळी संप्राप्ती डायबिटीज किडनी डिसीजमध्ये कुठे झाली? पक्वाशयात झाली. थर्ड अधिष्ठान यकृतामध्ये झालं, कारण काय यकृतामध्ये रक्ताची उत्पत्ती सांगितली. ठीक आहे, कळतं. त्याच्यानंतर समुत्थान, दोन्हीकडे वृक्क आहे. प्रकृती कळली, अधिष्ठान कळलं, समुत्थान कळलं, आणि कोट कशी करायची संप्राप्ती कळली. आपण तिकडचे जे इव्हेंट आहेत ॲलोपॅथीचे सेम आपल्याकडे बसण्याचा प्रयत्न केला. कुठे कुठे काय 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 होऊ शकतं. आता ट्रीटमेंटमध्ये थोडासा फरक आहे. ट्रीटमेंटमध्ये काय आहे, चिकित्सा करताना डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये तुम्हाला क्लेद कफावर काम करायचं, कारण क्लेद कफाची बेसिक विकृती आहे. तसं हायपरटेन्सिव्हमध्ये क्लेद कफाचा काही संबंध नाही. हायपरटेन्सिव्हमध्ये तसा क्लेद कफाचा काही संबंध. त्याच्यानंतर इकडे एक्सेसिव्ह क्लेद आहे. क्लेदाचा प्रकार नाही आहे, ॲक्युमुलेट होऊ शकतो. पण असं गोष्ट विस्त्रता जर कव्हर केली तर खाली बघायची गरज नाही. नंतर पाचक पित्त आहे आणि वृक्क आहे. वृक्क दोन्हीकडे सेम आहे. ते फक्त क्लेदाचं एक्सेसिव्ह आहे, इकडे फक्त विस्त्रता आहे. प्रिन्सिपल डोक्यात आल्यानंतर ज्यावेळेस क्लेद जास्त असेल त्यावेळेस एकतर मी क्लेदाचं शोषण करेल किंवा क्लेदाचं निरहरण करेल. बरोबर. आणि क्लेदग्न औषधे, क्लेदग्न औषधे प्रोडक्शन कमी करतील, जी पाचक पित्ताची शक्ती वाढवतील पाचनाची. म्हणजे आपोआप काय होईल, पहिल्या अवस्थेमध्ये जर क्लेदाचं प्रमाण कमी असेल तर धातू पचनानंतर क्लेदाचं प्रमाण आपोआप कमी होईल. क्लेद शोषण, क्लेद निराकरण आणि वृक्कावरती काम करायचं. त्याच्यावरती त्याचा विस्त्रता वाढलेली आहे. मगाशी बघितलं, जर विस्तर गुण कमी करायचं असेल तर तुम्हाला फक्त एकच चिकित्सा आहे, कुठली? भेदन करून विस्तर गुण सगळं बाहेर काढून टाकायचं आणि नंतर वृक्कावरती काम करायचं. आता हे वृक्कावर इकडे काम करताना इकडे काम करताना सिमिलर आहे. इकडे काम करताना माहिती आहे तुम्हाला की रक्त आणि मेद प्रसार भागापासून रोगाची निर्मिती असते. मग इथे पाचनाची गरज नाही डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये, कारण कसं असतं ऑलरेडी क्षयजन्य अवस्था चाललेली असते. इथे तुम्हाला पाचन करून चालत नाही, अजून वाढतं. मग विषमद्वारा सांगितलेले कल्प द्यायची गरज नाही. काही लोक रक्तपाचक आणि मेदपाचक देतात, तर त्याची आवश्यकता नाही, कारण का ऑलरेडी क्षयजन्य अवस्था आहे. तिथे तुम्हाला रक्ताचं आणि मेदाचं पाचन नाही करायचं, तिथे तुम्हाला प्रसाधन करायचं. मग रक्तला प्रसाधन
प्रसारण करणारी औषधं ही कशात करायची, द्रुत स्वरूपात वापरायची. मग काय होणार आहे, रक्ताचं आणि मेदाचं आपोआप प्रसारण होईल, म्हणजे ओपन नॉर्मल होईल. हे सेम आहे. इकडे थोडीशी पाचनाची गरज लागेल. जनरली ही कल्प वापरतो. माझ्याकडे 10-15 पेशंटचा डाटा आहे डायबेटिक किडनी डिसीजचा, हायपरटेन्सिव्ह किडनी डिसीजचा. ह्याच्यामध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी जर असेल तर लक्ष्मीनारायण रस, स्वर्णगरी, टंकन भस्म आणि महामृत्युंजय रस हा पांचभौतिक सिद्धांत आहे. पांचभौतिक चिकित्सेतला प्रमेयातलं कल्प ॲज इट इज उचलतो. याच्यामध्ये कसं आहे, बहुद्रव श्लेष्मा दोष म्हणून काय करतात, हे यकृतावरती पण काम करतात आणि श्लेष्माचं शोषण करायचं काम पण करतात. म्हणजे लक्ष्मीनारायण जे आहे हे तेज महाप्रधान आहे, ते पार्थिव गुणाचं शोषण करतं, द्रवत्वाचं शोषण करतं. सेम स्वर्ण गैरिक आहे. गैरिक आपण आम्लपित्त त्यासाठी वापरतो कारण ते शोषण करतो. गणभस्म पण सेम. म्हणजे रस ते आपण जयपालाचा कल्प आहे म्हणून कमी मात्रेमध्ये शोधण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर चंद्रप्रभावटी माहिती आहे सगळ्यांना, क्लेदन आहे, क्लेदाचं शोषण करते, क्लेदाची निर्मिती थांबते. सारिवा, मंदिष्ठा आणि सुवर्णमाची यांनी सिद्ध केलेलं तूप वापरतं. ह्या तुपाने तुमच्या रक्ताचं आणि मेदाचं प्रसारण होतं, म्हणजे ते उक्कावरती काम करतं. पुनर्नवष्टक वात आहे. पुनर्नवष्टक वातमध्ये सगळ्यात जास्त काय आहे, उटकी आहे. ते भेदण्याचं काम करतं, विस्तर पित्त बाहेर पाडतं. पित्ताची विस्त्रता कमी झाली की रक्ताची विस्त्रता कमी होते. त्याच्यानंतर रक्तपाचनाची गरज लागते. मग विषमज्वरातला दुसरा काढा रक्तपाचन त्याचं देतो. आणि त्याच्यानंतर सुवर्ण परत सारिवा, मंदिष्ठा, सुवर्णमाक्षी सिद्ध करू. हे चिकित्सा सेम आहे. उद्गावरती तुम्हाला रसायनची चिकित्सा करायची आहे, इकडे तुम्हाला क्लेद शमन करायचं आहे आणि इकडे तुम्हाला विस्त्रता कमी कल्प तुम्ही बदलू शकता सिद्धांतानुसार. सिद्धांत काय आहे, डायबेटिक किडनी डिसीजमध्ये क्लेद शोषण आणि क्लेदाची उत्पत्ती परत होणारी औषधं आणि वृक्कावरती रसायन चिकित्सा. काय आहे, हायपरटेन्सिव्हमध्ये विस्त्रता कमी करणारी औषधं, रक्तदोषातलं पाचन करणारी औषधं आणि वृक्कावरती रसायन औषधं चेंज करू शकता. ठीक आहे, थँक्यू. Sunil Goalkar sir to kindly felicitate Dr. Praveen Jagtap sir. पोस्टर प्रेझेंटेशनसाठी ज्यांचे पोस्टर्स आहेत त्यांनी प्लीज पोस्टर्सचे तिकडे जवळ जाऊन उभे राहा. I request Dr. Kulkarni sir to please judge the posters.